आपल्यात दुही पडते तेव्हा शत्रूस बळ फावते. सर्वांचे एकचित्त असते तेव्हा कार्य होते. सर्वांचे एकचित्त होते तेव्हा कार्य होते याचा प्रत्यय जर इतिहासात कुठे आला असेल तर खर्ड्याची लढाई हे त्याचे उत्तम उदाहरण. सर्व मराठे सरदारांनी एक दिलाने होऊन लढलेली ही शेवटची लढाई. निजाम हा दक्षिणेतील मराठ्यांचा प्रबळ शत्रू. साताऱ्याच्या थोरले छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत पेशवे थोरले बाजीराव, पुढे थोरले नानासाहेब आणि मग नंतरच्या काळात थोरले माधवराव यांनी या प्रतिस्पर्ध्याशी यशस्वी लढा दिला. याची परंपरा सवई माधवराव यांच्या कारकिर्दीत देखील यशस्वीरित्या जपली गेली. समरांगण या मालिकेत आज आपण पाहणार आहोत 1795 साली झालेली खर्ड्याची लढाई. थोरल्या माधवरावांनी राक्षस भुवनच्या लढाईत निजामाच्या फौजेचा पराभव केल्यानंतर निजाम वेळोवेळी चौथाई जमा करत होता. परंतु माधवरावांच्या मृत्यूनंतर निजामाने चौथाई देणेच बंद करून टाकले. चौथाईच्या रकमेची थकबाकी एव्हाना 3 कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली होती. त्यातच दिल्ली दरबाराकडून पेशव्यांना वकिली मुतलक ही सनद मिळाल्याने निजामाचा भयंकर जळफळाट झाला. आणि त्यात भरीस भर की काय निजामाचा दिवाण मुशीरुन मुल्क गुलाम सय्यद खान इराणी याने निजामाला मराठ्यांविरुद्ध भडकवण्यास सुरुवात केली. त्याचे म्हणणे होते की चौथाईची 3 कोटी रुपये रक्कम आणि 30 लक्ष उत्पन्नाचा बीड प्रांत मराठ्यांना देण्याऐवजी त्याच रकमेतून आपण आपले प्रबळ सैन्य उभारू आणि मग मराठ्यांवरच स्वारी करू. याच सुमाराला महादजी शिंदे आणि हरिपंत तात्या फडके हे मराठ्यांचे दोन्ही मातब्बर सेनापती पाठोपाठ मृत्यू पावल्याने मराठ्यांच्यात सैनिकी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली असावी असे वाटून निजामालाही दिवाणाचा हा भेद मनोमन पटला. पेशव्यांचे वकील गोविंदराव काळे हे पूर्वीपासून हैदराबादच्या दरबारात कार्यरत होते. सदैव डोळे आणि कान उघडे ठेवून हे वकील वेळोवेळी एखाद्या हेराची भूमिका देखील बजावत होते. पुण्यात यावेळी नारायणरावांचे पुत्र सवाई माधवराव हे पेशवे होते, तर राजकारणाची सूत्रे धुरंधर नाना फडणवीस यांच्या हाती होती. गोविंदराव काळ्यांच्या मार्फत निजामाची अगदी बित्तम बातमी पुण्यात नाना फडणवीसांना समजत होती. सन 1794च्या नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला निजामाच्या फौजा बिदरहून पुढे कूच करत अहमदनगरच्या रोखाने पुण्यात येऊ पाहत आहेत अशी बातमी गोविंदराव काळ्यांनी नानांना कळवली. पुण्याच्या बंदोबस्ताकरता रामचंद्रपंत कानडे यांचे पुत्र माधवराव कानडे यांना नेमून पेशव्यांच्या हुजरात फौजांनीही त्याच रोखाने पुणे सोडले आणि मग पूर्वेला घोड नदी ओलांडून श्रीगोंद्याच्या मार्गाने कूच केले. सीना नदीच्या काठावर मिरजगाव इथं पेशव्यांचा पहिला तळ पडला. पटवर्धन, शिंदे, होळकर आणि नागपूरकर भोसले यांच्या फौजा जामखेडजवळील घोडेगाव इथं उतरल्या होत्या. या मोठ्या छावण्यांना जणू एखाद्या शहराचे स्वरूप आले होते आणि त्यांचा विस्तार जवळच्या रत्नापूर आणि धानोरे या गावांमध्येही झाला होता. एव्हाना निजामाचे सैन्यही खर्डा गावाच्या पश्चिमेला बालेघाट रांगेत 2 कोस अलीकडे खर नदीच्या काठावरील मौजे तलसंगी या गावी मुक्काम करून होते. दोन्ही बाजूंचे नजरबाज परस्परांच्या फौजांमधल्या बित्तम बातम्या टिपत होते. त्या बातमीदारांनाही शत्रूकडील तुच्छता वर्णन करून आपली बढाई मारण्यात काही कमी वाटत नव्हते. उदाहरणार्थ कोरेगावावर पेशव्यांचा मुक्काम पडला तेव्हा निजामाकडच्या लोकांनी बातमी पाठवली की पांढरपेशे मुत्सद्दी ब्राह्मण यांची धोत्रे वाळत घालण्याच्या दांड्या स्वारीबरोबर 15,000 आहेत. आणि इकडे उलट पक्षी मुघलांच्या फौजेतील म्हणजे निजामाच्या फौजेतील वर्तमान मराठ्यांकडे आले ते असे होते की नवाबाचा जनानखाना 150 बायका, याखेरीज नाटकशाळा 80 आणि त्यांच्या अंबाऱ्या 80, दर अंबारीत बायका 2 याप्रमाणे लढाऊ बायकांचे पलटणच सजवली आहे. या 2 उदाहरणांवरून उभय पक्षातील मनोभावना चांगली व्यक्त होते. मराठ्यांकडे भोजनभाव ब्राह्मणांचा भरणा तर मोगलांकडे जनानखान्याचा बडेजाव अशी ही 1.5 महिन्याच्या मोहिमेची तयारी. या फौजा एकमेकांच्या जवळ येऊ लागल्या तेव्हा एकमेकांवर टेहाळणी सुरू झाली. यात सुमारास थोड्याफार चकमकी देखील झाल्या आणि आता युद्धाची सज्जता दोन्ही पक्षांकडून केली जात होती. एके दिवशी मराठ्यांच्या सैन्यातील सेनापती रामचंद्र बाबा फडके हे टेहळणी करायला छावणीबाहेर 4-5 कोसांवर गेले होते. त्यांच्यावर निजामाच्या 5,000 फौजेने अचानक हल्ला चढवला. रामचंद्र बाबा फडके यांच्याबरोबर यावेळी केवळ 400 स्वार होते. नाईलाजाने त्यांना तिथून पळ काढावा लागला. फडके यांची 10-5 घोडी निजामाच्या दाणा वैरण आणणाऱ्या टोळीने धरून नेली. आपल्या फौजेच्या या कामगिरीने दिवाण मुशीरुन मुल्क भलताच खुश झाला. त्याने मराठ्यांचे वकील गोविंदपंत काळे यांना आपल्या धन्याच्या डेऱ्यात येण्याचे आमंत्रण दिले. गोविंदपंत काळे येताच निजामासमक्ष त्यांनी भांडांचे म्हणजे स्त्रियांच्या वेशातल्या पुरुषांचे तमाशे सुरू केले. या तमाशात नाना फडणवीस, परशुराम भाऊ पटवर्धन, दौलतराव शिंदे
अशा मातबर सरदारांची सोंग करून दिवाण कुत्सितपणे गोविंदरावांची आणि एका अर्थी मराठ्यांची मस्करी चालवत होता. गोविंदराव याने संतापले. डेऱ्यातून काढता पाय घेत त्यांनी झालेला सर्व प्रकार नानांना लिहून कळवला. आणि मग नाना फडणवीसांनी रत्नापूरला दळबादल नावाचा एक प्रचंड डेरा उभा करून दरबार भरवला. या डेऱ्यात 5,000 माणसं बसतील इतका तो भव्य आणि विस्तीर्ण होता. या दरबारात निजामाच्या या कुत्सितपणाची सर्व हकीकत त्र्यंबकराव परचुरे यांनी मानकरी आणि सरदारांसमोर मोठ्याने वाचून दाखवली. या गोष्टीमुळे निजामाचा सूड घेण्याची ईर्ष्या सर्वच सरदारांच्या मनात उत्पन्न झाली. मोहिमेच्या नेतृत्वावरून खल होऊन अखेर नानांनी मोहिमेची सर्व जबाबदारी परशुरामभाऊ पटवर्धन यांच्यावर सोपवली. परशुरामभाऊ पटवर्धन आणि रामचंद्रपंत फडके यांच्या हाताखाली लखोबा नाना आणि जीवबादादा बक्षी हे शिंद्यांतर्फे आघाडीवर लढणार होते. भोसल्यांतर्फे विठ्ठलपंत सुभेदार यांच्याकडे नेतृत्व होते. तर होळकरांच्या वतीने तुकोजीराव वृद्ध असल्याने काशीराव दादा आणि बापूराव होळकर अशी आसामी सिद्ध झाली. या साऱ्या फौजा घोडेगावात मोर्चे बांधून सिद्ध झाल्या होत्या. यावेळी मराठ्यांकडे सुमारे 84,000 घोडदळ, 38,000 पायदळ, 192 तोफा इतके सैन्य होते. तर निजामाकडे 45,000 घोडदळ, 44,000 पायदळ आणि 108 तोफा होत्या. याशिवाय शिंद्यांच्या फौजेत पेराव नावाचा एक मातबर गोलंदाज होता. तर निजामाकडे रेमंड हा युरोपियन गोलंदाज तोफखान्यावरती अधिकारी होता. खर नदीच्या उतारावर मराठे आलेत हे पाहून फाल्गुन मध्य पंचमी म्हणजेच बुधवारी दिनांक 11 मार्च 1795 रोजी निजामाच्या फौजा कूच करून घोडेगावाच्या दिशेने येऊ लागल्या. मराठ्यांच्या फौजाही तयारीतच होत्या. परशुराम भाऊंच्या डाव्या बाजूस शिंदे, उजव्या बाजूस होळकर आणि त्यांच्या मागे त्यांचा पुतण्या विठ्ठलपंत पटवर्धन अशी सैन्याची रचना होती. परशुराम भाऊ आघाडीला तोफा उभा करण्यासाठी जागा पाहत असतानाच निजामाच्या फौजांनी त्याच्यावर हल्ला चढवला आणि मग लढाईला एकदम सुरुवात झाली. भाऊंचे 400 स्वार पडले. निजामाचे देखील तितकेच ठार झाले. इतक्यात भाऊंचे पुतणे म्हणजे विठ्ठलपंत यांनी त्यांचा घोडा पुढे घातला आणि आघाडीचे 2 मुख्य पठाण मारले. तेवढ्यात कुणीकडून एक गोळी आली आणि विठ्ठलपंतांना वर्मी लागली. घोड्यावरून खाली पडून ते गतप्राण झाले. इतक्यात पठाणांनी भाऊंवर हल्ला केला. त्यातील एकाने भाऊंच्या उजव्या डोळ्याच्या वरच्या बाजूस तलवारीचा वार केला आणि भाऊंना जखम झाली. पटवर्धन यांची फौज मागे हटलेली पाहून निजामाच्या फौजेने डाव्या बाजूला असलेल्या दौलतराव शिंद्यांवर हल्ला चढवला. हे पाहताच होळकर आणि हुजरातीच्या खाशा फौजेने आता निजामाला घेरले आणि निजामावर निकाराचा हल्ला चढवला. याचवेळी विंचुरकर आणि निळकंठराव रामचंद्र प्रभू यांचे पथक पुढे आले. ही हुजुराची 2 पथकं आता पुढे येऊन लढाई करू लागली. निजामाचा लाला खान पठाण नावाचा एक सरदार होता. तो हत्तीच्या हौद्यात बसून तीरंदाजी करत होता. त्याचा हत्ती उंचीने कमी होता. विंचुरकरांकडील एका बारगीर शिपायाने अंबारीत बसलेल्या त्या लाला खानाला बरोबर टिपले आणि ठार मारले. त्यानंतर वजीर खान पठाण हा पुढे सरसावला. त्याला निळकंठराव प्रभूंनी यमसदनी पाठवले. अशगुल खान हाही सरदार तिथं ठार मारला गेला. आता पुरत्या कोंडीत सापडलेल्या निजामी फौजेवर मग शिंद्यांनी तोफांचा मारा करायला सुरुवात केली. निजामी सैन्याला हा मारा काही सहन होईना. शेवटी संध्याकाळी सूर्यास्तास 6 घटका अवकाश राहिला असताना मराठ्यांनी मारा थांबवला. आता होळकरांचे 10-12 हजार पेंढारी निजामाच्या गोटात लूट करण्यासाठी शिरले. मराठ्यांचा पुन्हा मारा होत आहे असं वाटून निजामाची फौज 2 कोसांवरती असणाऱ्या खर्ड्याच्या दिशेने पळत सुटली आणि अखेर त्यांनी खर्ड्याच्या किल्ल्यात प्रवेश केला. या झटापटीत निजामाचे 1500 सैनिक कापले गेले. घाईगर्दीत माघार घ्यावी लागल्यामुळे कित्येक तोफा आणि दारुगोळा निजामाला मागे सोडावा लागला, जो आता मराठ्यांच्या आयता हाती सापडला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 मार्च 1795 रोजी मराठी फौजांनी खर्ड्याच्या किल्ल्याला वेढा घातला आणि किल्ल्यावर तोफांचा जबरदस्त मारा सुरू केला. आता आपला काही निभाव लागणार नाही हे जाणून निजामाने शरणागती पत्कारली आणि वकिलांकडे तहाची बोलणी करण्यासाठी विनंती केली. वास्तविक पाहता निजामाच्या आत्तापर्यंतच्या सर्व कृत्यांना लक्षात घेता त्याला जिवंत ठेवू नये असेच सर्वांचे मत होते. परंतु नाना फडणवीसांना बहुधा ब्रिटिशांचे संकट समोर दिसत होते. त्या कामी भविष्यात निजामाची मदत होईल असे वाटून त्यांनी त्याला जीवदान देण्याचे ठरवले. मागे इंग्रजांविरुद्ध एकी घडवून आणण्यात निजामाने सहकार्य केले होते. तशीच वेळ पुन्हा आली तर निजाम मराठ्यांना हाताशी हवा होता. मराठ्यांचा अपमान करणारा निजामाचा दिवाण मुशीरुन मुल्क मैनुद्दौला गुलाम सय्यद इराणी याला मात्र ताब्यात घेण्याची अट घालून नाना फडणवीसांनी तहा करता मंजुरी दिली. तहातील मुख्य कलमे ठरली होती ती काहीशी अशी होती. 1. मैनुद्दौला गुलाम सय्यद इराणी हा पेशव्यांच्या बंदोबस्तात राहील. यापूर्वीचे चौथ आणि सरदेशमुखीचे 3 कोटी रुपये आणि या मसलतीची भरपाई म्हणून आणखी 2 कोटी रुपये असे एकूण 5 कोटी रुपये रक्कम 3 वर्षात सरकारात भरणा करावी.
3 लक्षांचा मुलूक आणि दौलताबादचा किल्ला हा सरकारात द्यावा. नागपूरकर भोसल्यांचे जे महाल म्हणजे इलाखे आणि ऐवज निजामाने घेतला आहे तो त्यांनी परत करावा. याशिवाय पटवर्धनांच्या वाक्यात मिळालेल्या एका कागदात या तहाची आणखी 2 कलमं आहेत जी जणू त्यावेळच्या मराठी राज्याचे ब्रीद दर्शवतात. 1. दक्षिणेत बिलकुल गोवध न करावा. मुसलमानी राज्याचा जो धर्म निजाम, रोजा, खुदा परवस्ती वगैरे करावी. 2. हिंदू व मुसलमान दोन्हीही धर्म ईश्वराचे घरचे. मुसलमानाने हिंदूंचे जागेस उपद्रव करावा हे बेमुनासफ आणि हिंदूंनी आजताईगत मुसलमानीचे जागे पीर पैगंबर यासी दुसरी गोष्ट समजण्यात आणली नाही. तेव्हा मुसलमानांनी हिंदूंचे धर्मास खलश करू नये. आपापले चालीने धर्मावरी कायम असावे. परस्परी मुजाहिम नसावे. परिस्थिती दर्शक मोठी बोलकी कलम आहे ती. निजामाने गोडी गुलाबीने गोविंदराव काळ्यांमार्फत आणि इतरही सरदारांमार्फत नानांना अगदीच गळ घातली. तेव्हा त्यांनी इतर कलमे कायम ठेवून 3 कोटी दशलक्ष रुपये रोख आणि 34.5 लाखांचा मुलूक देण्याकरता कराराला मान्यता दिली. आणि मग खर्ड्याच्या या यशाबद्दल अभिनंदन करणारे उत्तर साताऱ्याहून बाबूराव आपटे यांनी नानांना पाठवले. त्यात लिहिले होते, स्वामींचे मनसब्याची शर्थ झाली. चक्रव्यूहाची रचना करून लढाई घेतली. स्वामींचे कृतीस महान यश आले. तेणेकरून जो आनंद झाला तो पत्री लिहवत नाही. श्रीमंतांचे यश तो निश्चयात्मकच, परंतु आपले शरीर प्रकृतीची व श्रीमंतांचे सूक्ष्मतनू व दिवस उन्हाळ्याचे याकरता चिंता आहे. या पत्राला पुण्यात पोहोचल्यावर नानांनी उत्तर दिले की श्रीमंतांची शरीर प्रकृती नाजूक खरी, परंतु ईश्वरी कृपेने खाशांचे प्रकृती श्रम पडावे येथ पावे तो काही आलेच नाही. उष्ण काळ आहे त्याचे उपचार होतात आणि दौलत आहे तिथं सोसावीही लागते. चिंता करू नये. खर्डाच्या या विजयाचे मराठेशाहीच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. मराठ्यांनी निजामावर मिळवलेला हा मोठा निर्णायक विजय होता. सवाई माधवरावांच्या कारकिर्दीतला हा महत्त्वाचा विजय आणि दुर्दैवाने शेवटचा विजय ठरला. कारण त्यानंतर 7च महिन्यांनी दिनांक 27 ऑक्टोबर 1795 रोजी सवाई माधवरावांचे अपघाती निधन झाले. सर्वांचे एकचित्त होते तेव्हा कार्य होते हे पुढे जणू मराठे विसरले आणि मराठेशाहीच्या एकत्रित फौजांचा हा शेवटचा मोठा विजय ठरला. आपल्या चॅनलला प्रायोजित केल्याबद्दल गरवारे चॅरिटेबल ट्रस्टचे मनपूर्वक आभार. तसेच आपल्या चॅनलचे यूट्यूब मेंबर्स आणि पेट्रीन सपोर्टर्स यांचेही मनपूर्वक धन्यवाद. मित्रो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. या सोशल प्लॅटफॉर्म्सवर आम्ही आपल्याशी हितगुज साधत असतोच. आपल्या मराठी चॅनलला जसे आपण आजवर प्रेम दिले तशीच आपली साथ आमच्या हिंदी आणि इंग्लिश चॅनल्सना सुद्धा द्या. हा व्हिडिओ आपण पाहत होतात मराठा हिस्ट्री या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.